पुण्यातल्या नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये आता पुणे पोलिसांच्या तपासाला वेग आलेला आहे आणि पुढच्या 15 दिवसात पुणे पोलीस दोषारोपपत्र दाखल करणार आहेत। 15 दिवसात कोर्टात चार्जशीट दाखल केली जाईल। आरोपीचं अजूनही काही सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं असून त्याचा सुद्धा पुणे पोलीस तपास करणार आहेत। तसंच या प्रकरणी अजून नवे साक्षीदार समोर आले असून या सर्वांचीच साक्ष नोंदवण्याचं काम सुरू आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्व डिजिटल आणि मेडिकल पुरावे सध्या गोळा केलेले आहेत। 2 युवतींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केला गेल्याची घटना पुण्यातल्या शिरूर तालुक्यात घडलेली आहे। सागर रंधवे आणि सतीश हरिणखेडे या 2 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दोनही आरोपींनी संबंधित युवतींसोबत ओळख वाढवत त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना लग्नाचं आश्वासन देत आमिष देत वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे। पीडित युवतींनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हे दाखल केलेले आहेत। या घटनेनंतर रांजणगाव परिसरात खळबळ उडालेली आहे। रांजणगाव एमआयडीसी पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत। नांदेड ग्रामीण पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली असून हजारो शस्त्रांसह 43 लाखांच्या किमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। शहरातल्या वजीराबाद परिसरातनं तब्बल 4796 शस्त्र जप्त करण्यात आलेली आहेत। हा जिल्ह्यातला आतापर्यंतचा सर्वात मोठा शस्त्रसाठा असल्याचं मानलं जात आहे। ग्रामीण पोलिसांनी काल खंजीर काही जप्त केले होते आणि त्यानंतर करण्यात आलेल्या तपासामध्ये वजीराबाद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळालेली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आणि 43,48,000चा मुद्देमाल जप्त केला। एका कार स्क्रॅपिंग गोदामाला भीषण आग लागल्याची घटना नागपूरमधल्या कामठी खैरी परिसरात घडलेली आहे। गोदामात असलेल्या गाड्या आगीमध्ये जळून खाक झाल्यात। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली, मात्र ही आग नेमकी कशी लागली याचं कारण अस्पष्ट आहे। समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी कोलकात्यात जात ममता बॅनर्जी यांची भेट घेतलेली आहे। अखिलेश यादव आणि अभिषेक बॅनर्जी यांची यावेळेला गळाभेट झाल्याचं पाहायला मिळालं। तुम्ही चांगल्या पद्धतीनं लढलात असं कौतुकही अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जींचं केलंय। अगर बुलेट्स के डरा करके वोट डाला जाएगा तो कौन जीतेगा? आप बुलेट से डरा रहे हैं वोट के लिए, और इलेक्शन कमीशन निष्पक्ष नहीं है, बीजेपी के सारे पे काम कर रहा है। जब बाई इलेक्शन उत्तर प्रदेश का हुआ था, मैं लोकसभा में अपने सभी मेंबर्स को लेकर के कफन लेकर के गए थे हमारे सांसद, और इसलिए लेके गए थे कि स्पीकर को दे दें जिससे कि इलेक्शन कमीशन तक ये चला जाए, क्योंकि हम लोगों ने कहा कि इलेक्शन कमीशन ही मर गया है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।